आणि काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेवरनं आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी काँग्रेसच्या राज्य प्रचार निवड आणि बैठकीवरती बहिष्कार टाकलाय। यामुळे सांगली लोकसभेच्या जागेवरचा महाविकास आघाडीमधला तिढा अधिकच चिघळल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये आज दुपारी 1 वाजता प्रचार समितीची बैठक होणार आहे, त्याला आपण उपस्थित राहणार नसल्याची भूमिका आमदार कदमांनी घेतलेली आहे। दरम्यान विश्वजित कदम यांच्या भूमिकेबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांना काय वाटतंय हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडेच राहावी यासाठी आमदार विश्वजित कदम यांनी आतापर्यंत बरेच प्रयत्न केलेत आणि आता तर त्यांनी काँग्रेसच्या बैठकाच्या वरती बहिष्कार एक प्रकारे टाकण्याचा देखील या ठिकाणी पत्राच्या माध्यमातून इशारा दिलेला आहे। या सगळ्या बाबतीमध्ये काही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत। ज्या पद्धतीनं काँग्रेसची मागणी आहे सांगली लोकसभेची जागा काँग्रेसलाच मिळावी, अजूनही निर्णय होत नाहीये, काय नेमकं जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या भावना द्यावं? आजच्या ह्या परिस्थितीमध्ये काँग्रेसचा उमेदवार हाताच्या चिन्हावर जर उभारला तर निश्चितपणे भाजपच्या उमेदवाराला धूळ चालेल। आज अशी परिस्थिती जिल्ह्यामध्ये आहे। आतापर्यंत बहिष्कार प्रयत्न चालू होते, पण आता तर बैठकांच्या वरतीच बहिष्कार आहे। हा इथपर्यंतचाच इशारा आहे का अजून काही पुढे होऊ शकतं? नाही, बहिष्कार म्हणता येत नाही। फक्त आमचे नेते विश्वजित कदम साहेबांनी वरिष्ठांना दाखवण्याचा प्रयत्न केलाय की सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची काय भावना आहे ते पत्राद्वारे वरिष्ठांना दाखवण्याचा प्रयत्न केलाय। प्रथमतः मी सांगू इच्छितो, सांगली ही काँग्रेसचीच आहे। पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे ह्या मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचं वर्चस्व आहे। गेले मागील 5 वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी काँग्रेस पक्षामध्ये पूर्ण ताकदीने काम केलेलं आहे आणि ही सध्याच्या परिस्थितीला काँग्रेस पक्षावर ही सीट निवडून येऊ शकते। आणि या पत्राद्वारे आमचे नेते विश्वजित कदम साहेब हेच दाखवत आहेत की ही आम्हाला तुम्ही चिन्ह द्या आणि ही तिकीट द्या, आम्ही विजयी होऊ शकतो। यासाठी हे आमच्या नेत्यांनी पत्राद्वारे नेत्यांना कळवलेलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।